यानंतर पुढच्या बातमीकडे वळूया। स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग फेकल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून आरोप करण्यात आलाय। काल रात्री अज्ञातांनी हा लाल रंग टाकल्याची माहिती आहे। लाल रंग कोणी टाकला याचा तपास सध्या सुरू आहे। शिवसैनिकांकडून मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची स्वच्छता केली गेली। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता संशयितांचा शोध सुरू आहे। संयमाने घ्या असं आवाहन यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना केलंय। खरंच कोणी माथे फिरून अशा प्रकारे स्वर्गीय महासाहेबांच्या पुतळ्याचं अशा पद्धतीने कृत्य करण्याचा जो प्रयत्न केला, मला वाटतं हा निषेधार्ह आहे। पोलिसांनी ताबडतोब या संदर्भात आरोपींचा शोध घेतला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे। मी जे आहे ते निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि साहेबांच्या मीनाताईंच्या पुतळ्यावर अशा प्रमाणे काहीतरी फेकणं वगैरे हा निव्वळ मूर्खपणा। माझं म्हणणंच आहे की सीसीटीव्ही आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहे। त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। उद्धव ठाकरे हे पुतळ्याच्या परिसरामध्ये येणार आहेत असं सुद्धा समजतंय। आपण जी दृश्य सध्या पाहत होतो, छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या इथे जो स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे तिथे लाल रंग टाकला गेला आणि त्यानंतर सगळा गोंधळ निर्माण झाल्यानंतर स्वतः राज ठाकरे तिथे आले, त्यांनी त्या सगळ्याची पाहणी केली आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत असं समजतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची पाहणी केली गेली। ठाकरेंच्या शिवसैनिकांशी त्यांनी संवाद साधला आणि एकंदरीत काय घटना घडली याचा आढावा सुद्धा घेतला। या सगळ्यामागे नेमकं कोण असेल? आपलं कालचं आंदोलन होतं, माझा सिंदूर माझा देश। आज महासाहेबांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याचं एक अतिशय निंदावेजनक, निषेधार्ह, चीड आणणारा, संताप आणणारा प्रकार इथं घडला। डोळ्यात आसू आणि अंगार दोन्ही आहेत माझ्या। हिम्मत झाली, कुणाची हिम्मत झाली हे पोलिसांनी तर शोधलंच पाहिजे, पण त्याचबरोबर सतत मेरी माँ का अपमान हुआ असं म्हणणाऱ्यांना हा कुणाचा अपमान झाला? उभा महाराष्ट्र, वंदनीय शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या या पत्नीला कधी आम्ही महासाहेबांशिवाय दुसरा शब्द नाही उच्चारतो। उभा महाराष्ट्र, उभा शिवसैनिक त्यांना महासाहेब म्हणतात। ती आमची माँ आहे, आम्हा सर्वांची माँ आहे, शिवसैनिकांची माँ आहे। तिच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण करण्याची हिंमत झाली। पोलिसांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, दखल घेतली पाहिजे। तुम्हाला इथं सीसीटीव्ही असतात। कालपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे सतत इथे पोलिसांचा पहारा असायचा। कुणी काढला हा इथला पहारा? काढला कुणी याची पण चौकशी, कुणाच्या आदेशानं इथं बाजूला 2 पोलीस बसायचे, ते गेले कुठे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। आणि ज्याला जो कोणी आहे त्याला पोलिसांनी तातडीने अटक केली पाहिजे। काय कारवाई करायची त्याला सोडा, शिवसैनिक बघतील मग काय करायचे। तुम्हाला जमत नसेल तर कायदा सुव्यवस्था रसातळाला गेले महाराष्ट्रातले, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे। सर, आपण जर बघितलं तर एकंदरीत हे तुम्ही आंदोलन जे परवा केलेलं होतं त्याचा हा कुठेतरी कनेक्शन दिसतंय का? पोलिसांनी याचा तपास करावा, कारण जर आमचा सिंदूर आमचा देश, हमारा देश, किंवा आमचं कुंकू आमचं देश बनतो, तेव्हा महासाहेबांच्या पुढ्यात कुंकवाचा करंड आहे बरोबर। तो जरा ध्यानपूर्वक बघा, मग कळेल तुम्हाला ती हिंमत झाली कुंकवाला हात घालण्याची। ही जी काय आहे ना, ही महाराष्ट्राची संस्कृती किती लयाला गेली, लोप पावली, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं म्हणणाऱ्या लोकांना विचारा, कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही महाराष्ट्र? राज ठाकरेंनी सुद्धा पाहणी केली, त्यांच्या पक्षाकडनं सुद्धा कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली जाते। आणखीन वेगळं काय म्हणणार आपण? कायदा सुव्यवस्था जर आपल्याला मानतो, आपण माणूस असू,
तर तीच मागणी करणार ना. फक्त तो आमच्या तावडीत सापडला नाही हे त्याचं नशीब आहे समजायचं. थँक्यू.